तर त्याच्यात असं होतं की रायटरना खूप काही करायचं असतं आणि प्रोड्युसर्स नाही थांब मी भरकटलो, एक काहीतरी मुद्दा माझ्या मनात आलेला. काय बोलत होतो तुम्ही? काहीतरी बोलत होतास. नाही, रायटर्सना खूप काही करायचं तू असतं. वेगळा विचार करत होतास वाटतं. तूही ऐकत नव्हतास का? नाही मी ऐकत होतो. नाही काय होतं सो start clapping, and welcome the one and only Manmeet Pen. Good morning guys. Good morning. गुड मॉर्निंग. मनमीतला स्पेशल थँक्स, कारण आत्ता जस्ट ते चर्नी रोडला प्रयोग त्यांचा संपलाय 8:30ला. फारच कम्फर्टेबल directly- खुर्ची आहे रे. म्हणजे नाही, सो मला ऍक्च्युली माझी चूक झाली. ऍक्च्युली ना मी जिथे क्रिकेट खेळतो ना तिकडे मनमीत बरेचदा पिकल बॉल खेळताना दिसतो. अच्छा, तू क्रिकेट खेळत असतोस वरती हो. नाहीतर काय तिकडे? अरे सॉरी, एक मिनिट, मी आधी एक गोष्ट क्लिअर करतो. हा मला भरपूर वेळ सर तुम्ही वगैरे असं काय 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 बोलत होता. तर नाही, आज आपण एकदम casual आहे. आय एम युअर फॅन. हो हो, त्यामुळे आपण एकमेकांना अरे तू रेस प्लीज करू. अरे मगाशी इकडे तू यायच्या आधी ना लोकांनी मानवतेचे स्टँडर्ड इतके खाली पाडलेत ना की आज तू त्यांना पुरेशी मदत केली जाशील. एपिसोड मध्ये कळेलच आपल्याला. बट मनमीत पिकल बॉल वगैरे खूप खेळत असतो. आणि मनमीत मला विचारायचं, पिकल बॉल हे सध्या एकदम हॉट टॉपिक आहे ना सध्या? ऑन टॉपिक आहे. आणि तो गेम ऍक्च्युली मला माझ्या मित्राने इंट्रोड्यूस करवला. तो मित्र असा इंटरेस्टिंग आहे माझा की त्यांनी आधी एक पिकल बॉलचा टॅटू काढला. त्याचा पिकल बॉलशी काहीही संबंध नव्हता. तर मी त्याला म्हटलं अरे का पिकल बॉलचा टॅटू काढलायस तू, कोण आहे हा, काय आहे, असं करत मी त्याची महिनाभर वाट लावली. हे शब्द मी बिंदास कॅज्युअल आपण एडिट करू नंतर. तर त्याची मी खूप मारली, खूप बिचारा खूप रडला. मग त्यांनी पिकल बॉल खेळायला घेतलं. मग तो 8 महिने पिकल बॉल खेळला. मग त्या माणसाने आम्हाला सांगितलं अरे पिकल बॉल नावाचा असा गेम आहे, हा टॅटू माहिती ना. मी बोललो अरे तो टॅटू तुला, मी बोललो थांब. तो मला बोलला थांब मी तुला दाखवतो आज. मग आम्हाला खेळायला घेऊन गेला तो. आणि तिकडे जेव्हा मी तो पिकल बॉल नामक गेम खेळलो तर मला इतका आवडला. काय गेम आहे यार, की मग मी कोचिंगच चालू केली. मी आता शिकायला जातो पिकल बॉल मंडे वेनसडे फ्रायडे प्रॉपर. आणि इतका तो मला आवडला गेम. पण पिकल बॉलचं ते एक धमाल आहे ना, जे म्हणजे लहानपणी ज्यांचं स्वप्न होतं की टेनिस खेळायचं आपल्याला, हो आता कमी मेहनतीतला टेनिस सारखाच आहे. माझं उलट होतं, मला टेबल टेनिस खेळायचं होतं. पण मी असा मोठा झालो, जरा ग्रोथ पाहिजे बाबा, ग्रोथ पाहिजे. नाही, पण स्पीकिंग ऑफ स्टेज, मला असं वाटतं की मनमीत सध्या एक नाटक करतोय ऑल द बेस्ट नावाचं. आणि है ना सगळे शो हाऊसफुल चाललेत सध्या, है ना. रोज माझी बघून जळते याचे पोस्ट. नाही पण ना, इफ आय एम नॉट रॉंग, ऑल द बेस्ट हे मराठीतलं आजपर्यंतचं सर्वात जास्ती प्रयोग झालेलं नाटक आहे. आय थिंक 5,000हून जास्ती प्रयोग झालेत. 5,000 प्रयोग त्याचे होतील. पण अजून एक नाटक आहे ज्याचे 5,000 प्रयोग झालेत आणि ते एकमेव आहे, वस्त्रहरण. Yes. पण सध्या जे चालू आहे अजूनही नाटक, आय थिंक ऑल द बेस्ट आहे. आणि फक्त मराठीत नाही, मला वाटतं ऑल द बेस्ट हे मराठीत हिट झाल्यानंतर आणि गुजराती, तमिळ, तेलुगू, 11 भाषांमध्ये 11 भाषांमध्ये नाटक होत आहे. मराठी माणसं तुझ्याच वडिलांनी ते आणि आता एक परप्रांतीय भाषेतही ते ट्रान्सलेट होत आहे, विच इज जॅपनीज. वा, आम्ही तो प्रयत्न करतोय की आम्ही जर तिकिटांचे दर वाढवतोय तर त्या लेवलचं ग्रँजर आम्ही नाटकात दाखवतोय किंवा आम्ही तेवढं त्यांना देतोय की जेवढं त्यांना ROI आहे, बाई रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. तर आत्ता पण आमचं ऑल द बेस्ट मार्फत तोच प्रयत्न आहे की आत्ता ऑल द बेस्ट एक असं नाटक आहे की जे सगळ्या वयोगटाला केटर करतं. त्यामुळे आमच्याकडे लहान लहान मुलं येऊन एवढा एन्जॉय करतात, बिलकुल रडत नाहीत. आणि आणि म्हातारेही. सो तसं आता बाबा हे एवढं 500 रुपयात आम्ही देतोय, हे प्रशांत दामले सर पण देतातच, ते तर निखळ मनोरंजन देतातच. सो आता आम्ही ह्याच्याहून वरती, आता आम्ही लंडन वगैरेला जातो तर तिकडे प्रयोग होता आमचा. आणि त्या प्रयोगाच्या आधी आम्ही वेस्ट एंडला गेलो तर तिकडे सगळी अशी वेगवेगळी थिएटर्स आहेत आणि प्रत्येक थिएटर त्याच नाटकासाठी आहे. असं नाही की एका नाट्यगृहात खूप वेगवेगळी नाटकं लागतात.
तर हे बघून तर मी फार म्हणजे मला माहित होतं बघून मी फार ते जसं ब्रॉडवेला लायन किंग वगैरे तसंच, व्हायचं किंवा तसंच, अलादीन तसंच. वगैरे व्हायचं तसं. तर लायन किंग मी तिकडे बघितलं, बॅक टू द फ्युचर मी बघितलं. बक्कळ पैसे घेतले त्यांनी माझ्याकडनं. पण त्यांनी जे दिलं मला असं झालं की पुढच्या वेळेला मी 3 पट पैसे भरणार आणि पुढून बघणार आहे. तर ही भावना मला मराठी प्रेक्षकांमध्ये निर्माण करण्यासाठी असं काहीतरी, अशी नाट्यगृह म्हणा किंवा असं काहीतरी नाटक म्हणा, असं काहीतरी असणं गरजेचं आहे आत्ता मला वाटतं. पण ते मला वाटतं लवकरच होईल, कारण होईलच. ऑल द बेस्ट ज्या वेगळ्या the लेवलचं best तर नाटक आहे. आहेच, पण- किती लोकांनी बघितलंय? 4 लोकांच्या हातावर आहे. जिने नाही बघितलंय क्या बात आहे. हे पाणी घ्या. ते प्या आणि बघायला या. येस. नाही पण हे नाटक आहे ना, इतके सुरुवातीला जे आज रंगभूमीतले खूप मोठे स्टार आहेत ह्यांनीही काम केलं आणि कास्ट बदलत गेली हो. तरी तो इम्पॅक्ट सेम राहिला. त्याच्यामुळे तुम्हाला हॅट्स ऑफ आहे की तुम्ही तेच लेवल ऑफ परफॉर्मन्स म्हण किंवा ते एक आपण म्हणतो ना नाटक बघण्याची मजा अशी येते ती तुम्ही अजूनही जिवंत ठेवली आहे. सो मला वाटतं ते एक सर्वात मोठं त्याचं कारण आहे की त्याचं लिखाण बाप आहे. लिखाण इज व्हेरी अंडर रेटेड भाई. आणि लिखाण लिखाण म्हणजे ते म्हणतात ना की हे ऍक्टरचं मीडियम, हे डिरेक्टरचं मीडियम, हे रायटरचं मीडियम, सगळी मीडियम्स रायटरचीच आहेत बाई. पण रायटर हा सर्वात कमी पेड कलाकार असतो. रायटरला ती मुळात कोणी कलाकार मानतच नाही है ना. लोकांना असं वाटतं की काय आज नाही तर दुसरा कोणीतरी येईल. हो, पण ते तेच की जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा मग लोकांना कळतं की बाबा हे रायटिंगमुळेच झालंय. रायटिंग फारच महत्वाचं आहे. मला अजून एका गोष्टीबद्दल विचारायचं, तू खूप ना असं आयकॉनिक अशा गोष्टी केल्यास ना, बालक पालक आहे किंवा टाइमपास आहे. एकदा काय झालं होतं माहितीये का, याच्यावर मी सांगतो आणि मग मी येतो. मला एका दहीहंडीच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि तिकडे तेव्हा माझं फार टाइमपास जस्ट आला होता आणि सगळे बालभारती आणि असं सगळं झालं होतं आणि बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो होतो. तर इथे पहिल्यांदा माझी ओळख फारच वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, शांत व्हा, आपल्याकडे आलेले आहेत बालक पालक मधला टाइमपास. मला असं झालं की बालक पालक मधला टाइमपास ही छबी सोडली मी तुझ्यावर. तर आता येतो तुझ्याकडे. बालक पालक मध्ये मी एवढंसं पण काम केलेलं नाही आहे. तूही मला बालक पालकमुळे ओळखलंस. मी फक्त टाइमपास मध्ये काम केलं आहे. नाही मी गेस्टला बोलवायच्या आधी मी रिसर्च करतो ना थोडासा. आमची एक रिसर्च टीम आहे. मीच कुठली एकटा team? त्याच्यात. टीम इकडे यायला पाहिजे आत्ता. नाही पण ना एक माझा सर्वात आवडीचा पिक्चर आहे आणि त्या पिक्चरचा बेस्ट पार्ट काय माहिती, जितक्या वेळा बघतो ना असं होतं की पहिल्यांदा असं वाटतं अरे हा पण आहे याच्यात. आता राहुल पेठे ना माझा खूप जुना मित्र आहे, जवळच राहतो घराच्या वगैरे, लहानपणीचा मित्र आहे. आत्ता मी मागच्या आठवड्यात व्हेंटिलेटर बघितला, अरे म्हटलं पेठे आहे याच्यात. सो व्हेंटिलेटरमध्ये किती लोकांना म्हणजे त्याला लहान होता खूप, आय थिंक 10 वर्ष जुना पिक्चर आहे तो. नाणं जो मुलगा घेतो ह्या ना तो मनमीत होता. आणि मी असं ऐकलं तू मेथड ॲक्टर आहेस त्यामुळे तू खरंच नाणं असं गेलं होतंस, हे खरं आहे का? हे सगळ्यांपुढे सांगायचं नव्हतं आणि एवढा रिसर्च करायचा नव्हता. पण व्हेंटिलेटरचा कसा एक्सपिरियन्स होता? कारण काय स्टारकास्ट होती यार त्याची. अरे अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि तेव्हा तर मी आय वॉज इन सच अ पिकल, कारण 2 फिल्म्स माझ्या एकत्र चालू होते तेव्हा, व्हेंटिलेटर आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात कठीण फिल्म कच्चा लिंबू. मला असं झालेलं की हे दोन्ही मी पॅरलली कसं शूट करायचंय, कसं करायचंय. पण मलाच माहिती आहे कितपत कच्चा लिंबू मधलं व्हेंटिलेटरमध्ये आलंय आणि व्हेंटिलेटर मधलं कच्चा लिंबू गेलं. पण आय प्रिटी मच मॅनेज. कारण तो एक सीन आहे ना, ते बोमारेनेच्या सगळे केबिन मध्ये लोक जाऊ, अरे काय असं सगळे सुपरस्टार आहेत रे बघाल तिकडे. कमाल. कसा होता एक्सपिरियन्स त्यावेळेला असं ॲज अ चाइल्ड ऍक्टर? असं ते ओव्हरवेल्मिंग होतं का खूप की यार कॉन्शियस होणं की बाबा? व्हेंटिलेटरची सुरुवातच फार ओव्हरवेल्मिंग होती माझ्यासाठी. का सांगतो, राजेश मापुसकर सर राजेश मापुसकर सर माझे फार जवळचे दिग्दर्शक, लाडके दिग्दर्शक. त्यांच्याबरोबर मी त्यांच्या पहिल्या फिल्ममध्ये काम केलं होतं, फरारी की सवारी, विच वॉज माय फर्स्ट फिल्म ऑल्सो. ओके. आणि तेव्हा त्यांना असं खूप आमचं छान बॉन्डिंग झालं होतं. तर ते मला म्हणाले होते की मी तुला पुढच्या फिल्ममध्ये पण घेणारच घेणार. आणि मग नंतर इयर्स पास्ट आणि असं मला खूप दिग्दर्शकांनी सांगितले की आपण करूया. आता मी त्यांना सांगतो की येस सर, नक्की करूया, वाट बघतो असं. तर खूप वर्षांनी त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला म्हणाले की एक फिल्म करतोय आणि असं असं.
तर स्क्रिप्ट वाचनालय मी गेलो आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव मी वाचलं आणि त्या कॅरेक्टरचं नाव होतं मनमीत. मनमीतच होते. येस. सो एंड क्रेडिट्समध्ये पण तुम्ही जर बघाल तर नाव असं येतं मनमीत. तर त्यांनी मला सांगितलेलं मी लिहितानाच हा रोल तुझ्यासाठी लिहिलाय. मी बोललो सर ऐकण्याचा वगैरे तुम्ही काय विषय, पण सर दे आर व्हेरी प्रोफेशनल. दे म्हणतो मी तिकडे इंग्लिशमध्येही रिस्पेक्ट येतो सर तुमच्यासाठी. ही इज व्हेरी प्रोफेशनल. चालेल. तू काही मगाशी तिकीट काढण्याला कोणीतरी रिमूव्ह द तिकीट म्हणाला होता त्याच्यामुळे तेवढे मराठीत आहोत भाई आपण. अरे माझं हिंदी खूप खराब आहे. मी थंडी वाजते एकाला सांगायचं मेरे को थंडी बज रहा आहे त्याच्यामुळे मित्र अजूनही चिडवतात मला. वा. तर अशी सुरुवातच होती आणि ते फार डोक्यावर बर्फ ठेवणारे दिग्दर्शक आहेत. चिल माणूस एकदम, सगळ्यांना एकदम शांतपणे सांगतात. गडबड गोंधळ चालू असेल तर असे बसून असतात. सगळं शांत झालं की लोक त्यांच्याकडे येतात, हां ऐक असं म्हणून ते सांगतात एवढ्या शांतपणे. त्यामुळे इट इज अ ट्रीट. पण ते जेव्हा शांत असतात तेव्हा प्रोड्युसर कसा असतो? प्रोड्युसर तर फारसे सेटवर नव्हते कारण प्रोड्युसर प्रियांका चोप्रा होत्या. अरे हा मग त्यामुळे त्या फिरतीवर होत्या. पण ऑफकोर्स त्यांनी करेक्ट माणसावर पैसे लावले. कारण मी आता तुझ्यासमोर ॲक्टिंगबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. पण मी ना 2 वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. इतका मोठा रोल होता ना की शिंकलाच बघता तर मिस होईल माझा रोल असा. खूप पैसे मिळाले होते का खूप तंगी होती? पैसे कसले रे? मी नाव घेत नाही उगाच निर्मात्यांचं होतं. क्लासिक म्हणणार व्हिडिओ. टोटल लाईक मला वाटतं जाऊ दे सोड 2,000 रुपये वगैरे मिळाले होते. ठीक आहे. आणि ना ते मडला वगैरे शूटिंग होतं त्यामुळे जायलाच 2,000 लागले. यायचं कॅबचे 1,400-1,500 रुपये झाले आणि मग हे सगळं झालं होतं. बट ना त्यावेळेला मी असं बघितलं होतं की जरासा जरी डिले झाला ना ते प्रोड्युसर एकदम हे होतं अरे टाइम 5 मिनिट वेस्ट हो गया वगैरे. सो येस मध्ये आणि मस्त एक हे झालं रे. कारण काय झालं सेम सीनमध्ये ना दीपक शिर्के सर होते आणि दीपक शिर्के सर तुम्हाला माहिती असतील तिरंगा पिक्चरमधले प्रलयनाथ गेंडा स्वामी है ना. बऱ्याच लोकांना चेहरा माहिती असतो हे नसतं. आणि ना त्यांचा आवाज मला थोडासा हा मी सांगतो. हा तुझ्यानंतर तू काढच पण मी हा किस्सा सांगतो. ठीक आहे. आणि ना काय झालं तर त्यांनी आय थिंक 300हून जास्त पिक्चरमध्ये काम केलं नाही, जास्ती 500हून जास्त पिक्चरमध्ये. आणि ना मला त्यांचा सर्वात आवडणारा रोल आहे ना 140 की लास्ट लोकल नावाचा एक पिक्चर आहे. तो नसेल बघितला आज जाऊन बघा आणि एन्जॉय करायचं ना 2 पैक पेहऱ्यावर बघा. त्याचा वेगळाच तो काहीतरी हे येतं. आणि ना आम्ही बसलो होतो आणि ना दुसरा शॉट चालू होता आणि गप्पा मारतो आणि मला असं झालं की यार माझ्यासाठी तर तो फुल फॅन बॉय मुवमेंट होता. आणि मी ना त्यांना असं 140 की लास्ट लोकलचे असे सगळ्या गोष्टी वगैरे त्यांच्याशी बोलवतो तर त्यांचं असं झालं अरे असं वाटतं माझ्यापेक्षा जास्ती वेळा तूच बघितलायस हा पिक्चर वगैरे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू हिम. ठीक आहे. आणि मला ते म्हणे मी आजपर्यंत इतक्या पिक्चरमध्ये काम केलं आहे पण म्हणाला एकच पिक्चर आहे म्हणे जो मी माझ्या बायकोला नाही दाखवला आहे. म्हटलं का सर किती चांगला पिक्चर आहे. तर त्यांनी ना इकडे तिकडे असं बघितलं ते म्हणजे अरे कारण त्याच्यात मी गे ना आणि तो इतका क्यूट होता ना तो मुवमेंट. अरे खूप क्यूट आहे ते, खूप अरे मस्त. पण तू मला तू आवाज काढू शकतोस त्याच्यामुळे एक अरे मी त्यांच्यावर एक फिल्म केली होती त्यामुळे त्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये आम्ही ती फिल्म आली नाही. त्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये आम्ही इतकं बोललो एकमेकांशी तर तेव्हा अरे मनमीत अरे तू खाना तू कशाला खात नाही असे ते थोडे पण मनमीत तू कॉलेज वगैरे डहाणूकर कॉलेजमध्ये झालं आणि मला असं वाटतं मुंबईत नाटक जर तुम्हाला आयुष्यात की ॲक्टिंग करायची असेल तर स्टेपिंग स्टोन हे डहाणूकर कॉलेज असं म्हटलं जातं बऱ्याच अर्थाने. आणि तिकडे मला असं वाटतं की लोकांना फक्त ॲक्टिंग नाही पण सगळ्याच स्टेपमध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि मी असं ऐकलं आहे कुठून तरी आमच्या सोर्सेसकडून की जेव्हा ते पहिला दिवस व्हायचा ना की प्रॉप्स वगैरे लावायचे वगैरे असायचे तेव्हा खूप अशी हमाली करावी लागायची तेव्हा तू काहीतरी कारण सांगून सटकायचंच तिकडनं. हे असं ऐकलं आहे. म्हटलं मला गॉसिप करायला आवडत नाही म्हटलं तुलाच डायरेक्टली मी विचारतो ना. तर कितपत माझ्या खूप आज्या वारल्यात खूप काका गेलेत. नाही पण कसं होतं माहिती आहे का माझं असं ठीक आहे आता मी कॉलेजच्या बाहेर आता मी बोलू शकतो. माझं असं तेव्हा असं म्हणणं होतं की
कॉलेजचे रिहर्सल आहेत ना हे फार टिडियस असतात हा. म्हणजे आम्ही सकाळी रिहर्सलला जायचो आणि रात्री 3-3 पर्यंत 3 वाजता आम्ही रंथूर चालू करायचो पहाटे. तर एवढ्या लेवलला आम्ही तालमी करायचो. तर ते इतकं टिडियस असतं ना ॲक्टरसाठी की म्हणजे त्यांनी म्हणजे मी जर कुठे बाबा दिग्दर्शित करत असेल एखादी एकांकिका तर मी ॲक्टर्सना सांगणार भाई तुम्ही बॅकस्टेजची कामं नका करू. कमीपणा म्हणून नाही, कारण की त्यांची खूप मेंटल आणि फिजिकल एनर्जी दिवसभर जात असते. तर आता हे मी डायरेक्ट कसं सांगू, एवढ्या सिनियर लोकांना मी कसं बोलू. तर मग मी आज्या मारल्या काका मारले थोडेसे आणि असं सगळं जरा थोडीशी नाही कारण. पण हे आज्या मारणं आपण आय थिंक सगळ्यांनी केलंय ना आपल्या जनरेशननी. हल्ली माझ्या मुलांच्या शाळेत आता ग्रँडपेरेंट्स डे वगैरे असतो रे. म्हटलं आमच्या वेळेला शक्यच नव्हतं ना करायला. त्याच्यामुळे हल्लीची मुलं पण खूप साधी झाली असं मला वाटतं आहे ना. पण मला मनमीत हे विचारायचं, मगाशी तू ते व्हेंटिलेटरचं कास्ट म्हणा, मला विचार मनमीत आहे ना हे मराठीत खूपच अनकॉमन असं नाव आहे. म्हणजे पंजाबी वगैरे नाव आहे असं जास्ती वाटतं. तर त्याची काय स्टोरी आहे? काय माहित भाई. एकतर माझं आडनाव इतकं कॉमन आहे. हो, पेम. पेम. कोण पेम? कुठले पेम असं होतं मला. तर ते पेम त्याच्या आधी मनमीत लावायचा विवेक का माझ्या आईबाबांना सुचला तो त्यांनाच माहीत. पण त्याचा अर्थ असा आहे की मनाचा मित्र, मनाला आवडणारा असं वगैरे. आणि मी असं उगाच जरा कोणी जर माझ्या समवयीन वगैरे असतील आणि त्यांनी मला विचारलं की का रे मनमीत का क्यों रखा तेरा नाम ऐसा, तो मैं बोलता हूँ शायद मेरे डैड को लगा रहेगा मैं बॉलीवुड में जाऊंगा तो ऐसा लगता है, इम्पॉर्टंट इसलिए होगा ना. हाँ असं एक मी फालतूची. पण मग म्हणजे टोपण नाव वगैरे काय होतं माझं शाळेत कॉलेजात वगैरे? टोपण नाव माझं होतं आहे टिट्टू. टिट्टू. ओके. टिट्टू आहे. क्यूट असं एकदम. हा, ते माझ्या नामकरणाच्या आधी झालेलं नाव आहे त्यामुळे ते खरं नाव. अच्छा, म्हणजे घरच्यांनीच ठेवलेलं नाव मध्ये शाळेत घरचेच मला टिट्टू बोलतात. पण खूप फक्त आता असं झालं की मी त्यांना सांगितलं की कॉन्शियसली तुम्ही मला आता मनमीत बोलायला चालू करा. हा, कारण ते कुठेही टिट्टू बोलतात रे मला. म्हणजे कुठेही. आणि त्यामुळे पप्पा एकंदर इंडस्ट्रीमध्ये पण फिरत असल्यामुळे इंडस्ट्रीतले पण भरपूर लोक मला टिट्टू बोलतात. तर मग आता सिद्धार्थ जाधव वगैरे, सिद्धू चाचू वगैरे आला कुठे मला भेटला, अरे टिट्टू. बोलो अरे टिट्टू नको रे, टिट्टू कशाला बोलतोय. नाही पण खूपच सौम्य असं टोपण नाव आहे ना. कारण आपल्या मराठी शाळेत जर तुम्ही शिकला असाल तर टोपण नाव अशी असायची की घरच्यांना पण नाही सांगू शकत. हो हो. पण माझ्या नावाचंही टोपण नाव खूप घाण झालं, त्या टोपण नावाचं टोपण नाव. कारण मी इंग्लिश शाळेत होतो ना. टिटूचं काय होईल सांग. फॅमिली ऑडियन्स समोर नको ते करायला. नाही मग माझा एक मित्र आहे, त्याचा ना पाय तुटला होता. ठीक आहे, शाळेत तो 2-3 महिनेच फक्त ती कुबडी वगैरे घेऊन चालायचा. तर त्याचं नाव सलीम ठेवलं होतं त्याला. कारण वाव, सलीम लंगडा त्यावेळेला ते फेमस होतं. आणि आता शाळा संपून 26 वर्ष आली, अजूनही तो सलीमच आहे. त्याच्यामुळे तेच मी मगाशी म्हटलं, मित्र विसरू देत नाहीत. पण देवेंद्र काय म्हणते, देवेंद्र वडिलांचं नाव आहे तुझ्या ना. मला त्यांच्यावरती असा प्रश्न विचारायचा होता त्यांच्यावरती की देवेंद्र सर हा कुठला रिसर्च आहे? देवेंद्र सर ह्यांनी अनेक नाटकं लिहिलीच आहेत. त्यातलं हे ऑल द बेस्ट मी मगाशी म्हटलं तसं 5,000हून जास्ती प्रयोग. तू मला मगाशी म्हणास अजून एक नाटक वस्त्रहरण झालं आहे. पण मला सांग, एक ॲज अ रायटर तुला असं कधी कधी वाटत नाही की इंडस्ट्रीनी जो रिस्पेक्ट दिला पाहिजे, मग मला असं वाटतं ह्या माणसाला महाराष्ट्रभूषण केव्हाच मिळायला पाहिजे होता, तर ते का रेकग्निशन येत नाही आणि ते बदलण्यासाठी आपण काय करू शकतो की ऑडियन्स काय करू शकतात? एकतर हे म्हणजे काय कसं आहे माहिती आहे का की मला असं वाटतं की मी स्वतःला जोपर्यंत ऑन लेवलचा रिस्पेक्ट करतोय ना तोपर्यंत मी ऑन आहे भाई. त्यामुळे असे पप्पासारखे तर लाखो लोक आहेत भारतात की ज्यांना काही ना काहीतरी मिळायला पाहिजे होतं. नॉट ओनली इन दिस फील्ड, आय एम सेइंग इन ऑल फील्ड्स. तर त्यांना नाही मिळालं म्हणून ते तुर्रम खान नाही आहेत का? तर ते तुर्रम खान तर आहेतच. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची काही गरज नाही आहे, ते करून आणण्याची वगैरे काही गरज नाही आहे. मिळालं ऑन मस्त. कारण हिंदीत आता मी तुला सांगतो, मी मध्ये ॲमेझॉनवरती जावेद अख्तरांची मी मुलाखत, त्यांचा एक शो आला होता त्यांच्यावरती, त्यांचा आणि सलीम खानवरती. सो ते अशा एका पॉईंटला पोहोचले होते की लोकांना त्यांना त्या काळात असे करोडो रुपयांचे चेक देऊन जायचे की हा चेक घ्या,
स्टोरी लिहा आता. हम्म. सो मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे मराठीत पण व्हायला पाहिजे, कारण मराठीतनं ज्या स्क्रिप्ट निघतात आय थिंक ते जावेद अख्तरला वगैरे पण जमणार नाही. अशा बऱ्याचशा स्क्रिप्ट असतात, बरेचसे पिक्चर असतात. कुठेतरी रायटरच्या एक्सपेक्टेशनला ते बजेट मिळत नाही, म्हणून ते ग्रँड्युअर जे आपण म्हणतो की बाहुबली बघताना किंवा KGF वगैरे बघताना जे आपल्याला दिसतं ते दिसत नाही अनफॉर्च्युनेटली. हो. पण मला असं वाटतं कुठेतरी रायटर हा मोठा जर झाला ना, रायटर जर एम्पॉवर झाला तर तो अख्खी इंडस्ट्री उभी करू शकतो. व्हेरी ट्रू. पण ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, कोलॅटरल डॅमेजेस पण खूप आहेत. म्हणजे आता कसं सगळं को डिपेंडंट आहे बघ. कोणाला तरी काहीतरी खूप चांगलं करायचं आहे, त्याला एक प्रोड्युसर मिळत नाही आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की चांगले चांगले रायटर्स डिरेक्टर्स हे हळूहळू कमर्शियलाइज व्हायला लागतात. कारण की प्रोड्युसर्स बिलीव्ह इन फॉर्म्युला. आता प्रोड्युसर ह्या माणसाला खूप हुशार असणं का गरजेचं आहे हे प्रोड्युसर्सना कळलं पाहिजे. त्यांनी फिल्म प्रोड्यूस करण्याच्या आधी अरे अच्छा हा स्टार आहे ह्याच्यावरनं तुम्ही फिल्मला हो म्हणता. माझ्याकडे अनेक किस्से आहेत ज्याच्यात मला सांगितलं आहे लोकांनी, डिरेक्टरनी फक्त एक व्हिडिओ कॉल केला आहे एका सुपरस्टारला, आणि त्या व्हिडिओ कॉलवर फक्त सुपरस्टारने असं केलं आहे आणि डायरेक्ट 1 करोडचा चेक फाडलेला आहे. तर हे बेसिस नसू शकतात तुमचे फिल्म मेकिंगसाठी. तर त्याच्यासाठी प्रोड्युसर्सनाही खूप हुशार व्हावं लागणार. एखाद्या प्रोजेक्टची किती डेप्थ आहे, त्याच्यात काय काय लागणारच आहे हे समजायला लागणार. त्याच्यात मग कॉम्प्रोमाइज करणार, मग इथे कसं गाणं टाकूया, मग हे करूया, मग हे होतं येईल असं, त्या सगळ्यामुळे ते पॉल्यूट झालं आहे सगळं, इतकं को डिपेंडंट असल्यामुळे. असं नाही होत कुठल्याही इंडस्ट्रीत होत नाही अनलेस तुम्ही खूप लकी आहात किंवा तुम्ही खूप वर पोचलेले आहात. तर त्याच्यात असं होतं की रायटरना खूप काही करायचं असतं आणि प्रोड्युसर्स नाही. थांब, मी भरकटलो, काहीतरी मुद्दा माझ्या मनात आलेला. काय बोलत होतो तुम्ही? काहीतरी बोलत होतास. नाही, रायटर्सना खूप काही करायचं तूही असतं. वेगळा विचार करत होतास वाटतं. तूही ऐकत नव्हतास का? नाही, मी ऐकत होतो. काय होत त्याची एक कुठेतरी येत होतो रे मी, की प्रोड्युसर्स हॅव टू बी स्मार्ट, की हे कसं काय रायटर इन शॉर्ट प्रोड्युसर्स हॅव टू बी स्मार्ट. त्यांना कळलं पाहिजे की कुठे किती पैसा लावला पाहिजे. आणि आता स्मार्ट प्रोड्युसर्स पण होत आहेत भाई, येत आहेत. ते खूप चांगल्या लोकांवर पैसे लावत आहेत आणि प्रयत्न तर चालू आहेत सगळ्यांचेच. मला आजपर्यंत फक्त स्मार्टच प्रोड्युसर मिळाले आहेत. मी मध्ये एका छोट्याशा शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं, नाव सांगत नाही आता कारण तो चांगलाच मित्र आहे प्रोड्युसर जो होता तो. तर त्यांनी ना मला सांगितलं कॉस्ट्युम. मला वाटलं आता बोलशील ना. नको, तो अजून रिलीज व्हायचंय म्हणून तो माझा रोल कापून टाकेल. ठीक आहे. माझे रोल जेवढे असतात ना, मी असल्या नसल्यामुळे स्टोरीला काही फरक पडत नाही. ठीक आहे. नाही, पण ह्याच्यात माझा रोल खूप इम्पॉर्टंट होता. मी कोणाचं काम केलं माहिती आहे? माझं ॲक्टिंग जिनियस बघून त्यांनी ठरवलं तू ह्या शॉर्ट फिल्ममध्ये स्टँडअप कॉमेडियनच बन. आणि ना तो काय म्हणाला, कॉस्ट्यूम आहे ना, तो म्हणाला की ना आम्ही काहीतरी देऊ, मग तिकडे मिसफिट वगैरे असं होईल ना, टाईट होईल, लूज होईल. एक काम कर म्हणाला, साधारण लाल रंगाचा शर्ट हवाय तर तूच विकत घे. म्हटलं ठीक आहे. तो मी विकत वगैरे घेतला, माझं वगैरे झालं आणि मला ना नेक्स्ट डेला कॅनडाला जायचं होतं. मग माझं झालं की मी लगेच निघणार आहे. तर तो मला म्हणे एक काम कर, शर्ट तुझा ठेवून जा, तुझे काही उरलेले शॉर्ट असतील तर आम्ही कोणाला तरी घालून ते कंटिन्युटीसाठी वगैरे घेऊ. तो शर्ट मला अजूनपर्यंत मिळाला नाही परत. त्यामुळे ह्याहून जास्ती स्मार्ट प्रोड्युसर कोण असू शकतो? परवा मी तर इंस्टाग्रामवर फोटो बघितला, माझा शर्ट घालून होता तो. बापरे, हे होतात स्मार्ट होतात प्रोड्युसर. ठीक आहे. त्याच्यामुळे वा. पण मग मी फेवरिट दिग्दर्शक कोण आहे तुझा आजपर्यंतचा? आत्ता मी रिसेंटली एक फिल्म केली आहे आणि त्याच्यात मी फिल्मबद्दल बोलतोय आणि त्याच्यात खूप कमाल एक डिरेक्टर आहे आमचा, ज्याचं नाव आहे रामचंद्र गावकर. ओके. आणि त्याची नाटकं वगैरे तर मी फार बघितलेली आहे, मी त्याचा फॅन होतोच. आणि आत्ता जी त्यांनी एक फिल्म जी काही आम्ही केली आहे त्याचं आता रिसेंटलीच मी थोडंसं फुटेज बघितलं. कमाल झाली आहे. त्यामुळे मला वाटतं की ही इज अ व्हेरी प्रॉमिसिंग डिरेक्टर. आणि त्याच्याबरोबर आता कसं झालं आहे मी तुला हे पण सांगतो, मी जेव्हा या रवी सर म्हणा, संजय सर म्हणा, राजेश सर म्हणा, यांच्यावर जेव्हा मी काम करत होतो ना, तेव्हा मी फार लहान होतो. आता जेवढं मी कोलॅबरेटिव्हली काम करतो ना, तिकडे मी फक्त डिरेक्टर्स ॲक्टर होतो आणि उपजत गुणांवर जे काय झालं ते झालं. आता तसं होत नाही. आता मी ज्या दिग्दर्शकावर काम करतो त्याच्यावर मी काम करतो. तर मग तसं असल्यामुळे आत्ता ऑब्व्हियसली मी ज्यांच्यावर काम करणार त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स मला बेटर वाटणार. सो रामचंद्र गावकर वुड बी माय आन्सर. आणि असे कोणी दिग्दर्शक यांच्यावर आयुष्यात तू ठरवलेस कामच नाही करणार? तू कधी फिल्म करायला घेतलीस?
आय एम अ स्मार्ट ऍक्टर. घरून तयारी करून आला. आणि आवडता कोस्टार कोण? माझा भाऊ आहे आणि सिनेमात वगैरे? प्रथमेश परब. प्रथमेश परब, क्या बात आहे. प्रथमेश परब बरोबर तू आय थिंक किती 5-7 तरी पिक्चर केले असशील? हा म्हणजे रिलीज 2च झालेत अच्छा, पण मी केले 5 आहेत. 5 आहेत. ओके. 5 फिल्म झाल्यात आमच्या एकत्र. आणि फिमेल कोस्टार? फिमेल को स्टार किंवा कोणाबरोबर काम करायला आवडेल असं तुला? सगळ्या माझ्या मैत्रिणी मला मारणार आहेत. नाही, आपण एडिट करू जर असं. हे एडिटच कर. नाही करणार. हे गंमत चालू आहे. माणूस वाईट नाही, व्यवसाय आहे. मला अनुजा साठे वाटते की तिच्याबरोबर मी एक फिल्म केली आहे, ती रिलीज नाही झाली आहे. आणि त्याच्यात आम्ही दोघंही प्रायमरी रोल्स करतोय. आणि त्याच्यात एक सीन होता ज्याच्यात तिला रडायचं होतं आणि तो फार कठीण सीन होता. मी स्क्रिप्ट वाचताना मला चाललं कसं करणार आहे अनुजा. तर तो मी बघायला विशेष असा गेलो होतो सेटवर की काय करते वगैरे. तर त्या सीनमध्ये ती पूर्णतः रडायचं होतं तिला. पण असा सीन होता की तू बोलायला लागतेस आणि हळूहळू आईज वेट होतात आणि तू वेड्यासारखी रडतेस आणि मग तो सगळं बोलतेस. त्यामुळे असं नाही की बाबा कट रिलीज घेतला आणि मी बोलले. तर त्या सीनला तिने एक टेक दिला आणि पहिला टेक माइंड ब्लोईंग दिला. प्रॉपर मोमेंटला त्या रडणं झालं आणि हे झालं ते झालं. ती आली, तिने ते बघितलं आणि ती अशी बघत होती आणि मग ती म्हणाली की सर मी अजून एक करते. मी बोललो काय? म्हणजे एवढं स्वतःला ड्रेन आउट केलंय, तो मुमेंट आलाय भाई आता सगळं आणि अजून तुला ह्याला ट्राय करायचंय. तुम्ही मग तो बसलो शॉट बघायला आणि तो जो शॉट तिने दिला म्हणजे फारच अंडर रेटेड. आणि कोणता हा पिक्चर रिलीज झालेला आहे ऑलरेडी का होणार आहे का? होणार आहे. मग त्याच्याबद्दल नको बोलूया आपण. त्याच्याबद्दल नको बोलूया. स्पॉइलर नको का लोकांना? स्पॉइलर म्हणजे काय, माझ्याकडे नावच नाही त्या पिक्चरचं सांगायला. नावच ठरलेलं नाही, मी काय सांगू. पण हे काय हे एस्पेशली ना हे वयस्कर लोकांना जमतं. मग माझी आजी आहे ना, आजी अशी खूप अशी कर्तृत्ववान बाई होती. कारण माझ्या आजीचं ना शिक्षण 4थीतच थांबवलं होतं. कारण तिच्या घरच्यांना असं वाटलं की मुलांना शिकवणं घरातलं जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणतो ना आजीने एक असा ते इगोवरती घेतलं होतं आणि आजीने मग ठरवलं की मला जोपर्यंत जमेल मी कोणाचंही शिक्षण थांबू देणार नाही. तर आमचं गाव आहे एक जयगड म्हणून छोटंसं गाव आहे. आजही लोकसंख्या 3000ची असेल. त्यावेळेला 7वीच्या पुढे शाळा नव्हती. तर आजी एकटी जवळजवळ 20 मुलांना घेऊन रत्नागिरीला राहायची एकटी. त्यावेळेला मोबाईल नाही, फोन नाही वगैरे. आणि तिने इतक्या मुलांना शिकवलं. त्याच्यामुळे ना त्या लोकांनी अजूनही ते, मी आजी वारली 6 वर्षापूर्वी, पण ते लोक खूप रिस्पेक्ट द्यायचे आणि संबंध तसे चांगले होते. मग कोणाच्याकडे कोणी वारलं ना की मग आजीला आम्ही घेऊन जायचो तिकडे. आणि ना तिकडे जाईपर्यंत समजा दादरला कोणीतरी गेलं आहे, आम्ही पार्ल्याहून निघून एक अर्धा तास दादरला जाईपर्यंत आजी इकडच्या तिकडच्या गप्पा मारते. पण जसं यांच्या घरी कोणी गेलं आहे ना, त्यांची पहिली पायरी चढलं ना की धसा रडलंच आहे सर हिला. म्हटलं ही 80 वर्षात म्हटलं ही परफेक्ट केलेली कला आहे म्हटलं. ठीक आहे. त्याच्यामुळे आजी काय रडतात या राज्या. आमच्या घरातली अनुजा साठे होती आजी. आणि रडायची तर अशी म्हणजे की नाहीच कोणी मॅच करू शकत. बट मनमीत थँक्यू सो मच. तू वेळातनं वेळ काढून आज आलायस. धन्यवाद. आणि खूप बरं वाटलं तुझी गप्पा मारायला. सेम इयर. आणि ज्या लोकांनी एकदा पुन्हा रिक्वेस्ट आहे की ऑल द बेस्ट, जर नसेल बघितलं तर प्लीज पुढचा प्रयोग मुंबईत कधी आहे? आजच एक झाला जर्नी रोडला, पण हो आता नाही. आता आम्ही गोवा दौऱ्याला निघतोय. गोवा जातं. पण Yes, त्यानंतर मी जेव्हा बरोबर. पण होईल तुम्हाला बुक माय शोवरती जाऊन Yes, बघा. yes. आणि Please या. नक्की हे नाटक बघा आणि अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा. एकटे दोघं जाऊ नका. लहान मुलं, आजी आजोबा सगळ्यांना घेऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यामुळे प्लीज नक्की जा. आणि एक मास्टरपीस मराठीतला आहे तो प्लीज विटनेस करा लाईव्ह. थँक्यू सो मच मनमीत. मोस्ट वेलकम. सर आज दिवसभर शूट करून मढहून आपल्यासाठी फक्त आज इकडे आलेत. सो सर थँक्यू सो मच. पूर्वी सर ट्रॅफिक इतकं कमी होतं, सलमान खान मुलींना फिरायला तिकडे घेऊन जायचे. तिथे होता तो वाणी पाटकर फोन असं. आणि तो 4थ्या माळ्यावर, तिथून मग तो यायचा, मग तो फोन घ्यायचा, उद्या कुठे काय असं. तर
म्हणजे थोडेसे 80-20 आहेत ना, ते आपल्याकडे बघतात की कुठे बघतात कळत नाही. हां, आईस 80-20 नवीन शब्द आहे जरा. आमची पिढी सर त्याला कर्जत कसारा म्हणायची.